न्यूज टाइम मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या कचरा वाहतूक करणाऱ्या गाडीने वयोवृद्ध व्यक्तीला चिरडले। देहरोड साईनगर येथील घटना। पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या कचऱ्याची वाहतूक करणाऱ्या डंपिंग ट्रकने रस्त्यावर अशोक सुदाम जाधव वय वर्ष 65 राहणार साईनगर असे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या वृद्धाचे नाव आहे। साईनगर येथील राहत्या घराजवळच असलेल्या साई मंदिरात दर्शनासाठी जाधव जात असताना भरधाव कचऱ्याची वाहतूक करणाऱ्या वाहनाने रस्त्यावरून जाणाऱ्या जाधव यास चिरडले। त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने या दुर्दैवी घटनेत त्यांचा जागीच मृत्यू झाला। स्थानिक नागरिकांकडून देवरोड पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली। पोलिसांनी घटनास्थळावर दाखल होत वाहन चालक बाळासाहेब गोकुळ गायकवाड वय 35 राहणार दत्तनगर निगडी यास ताब्यात घेतले आहे। जाधव यांच्या घरची परिस्थिती हालाकीची असल्याने त्यांच्या कुटुंबियांना न्याय देऊन चालकावर कडक कारवाई करावी अशी मागणी स्थानिक समाजसेविका वंदना तरस तसेच निलेश तरस, बापू कातळे यांनी देहरोड पोलिसांना केलेली आहे। घटनेचा अधिक तपास देहरोड पोलीस करत आहेत। सुमारे 11:30च्या दरम्यान ही घटना घडली आहे। नगरपालिकेची कचऱ्याची गाडी आणि आमच्या इथला एक जाधव म्हणून अशोक जाधव म्हणून एक 60-65 वर्षाचा रहिवासी नेहमीप्रमाणे नाश्ता केल्यावर फिरायला जात असतो। तर तो फिरायला निघाल्यानंतर तर कचऱ्याची मोठी गाडी हायवासारखी मोठी गाडी होती आणि समोरचा माणूस तो काय फोनवर होता का कशावर होता माहिती नाही आहे, पण समोरचा माणूस त्याला दिसला नाही। त्यांनी पहिल्या चाकाखाली त्याला चिरडून टाकला, त्याचा अगदी भेजा बाहेर काढला। आमची एवढीच मागणी आहे की ह्या ज्या अशा गाड्या आहेत तेवढे मोठ्या गाड्या न पाठवता छोट्या गाड्या पाठवा। आणि इथं जवळ जिथं ॲक्सिडेंट झाला तिथंच शाळा आहे नारायण गुरु मंदिरची आणि तिथून मुलं सतत येत असतात। त्याच्यामुळं छोट्या गाड्या पाठवा आणि ज्या व्यक्तीचा त्यांनी असा ॲक्सिडेंट केला आहे की त्यांच्या घराला काहीतरी बदला म्हणून भेटायला पाहिजे, कारण की ते खूप गरीब लोक आहेत।